हॅलो, मी प्रांजलीच रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत 4 ते 5 मिनिटांमध्ये झटपट असा होणारा ब्रेडपासून चटपटीत असा नाश्ता। आणि जर सकाळी तुमची गडबड असेल तर हा नाश्ता तुम्ही नक्की खा, तुमचं दिवसभर पोट देखील भरलेलं राहील। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूयात। तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि गॅस आपण अगदी मीडियम फ्लेमवरती ठेवणार आहोत। आणि इथे मी 2 चम्मच छोटे तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान गरम करून घेऊयात। तर तेल गरम झालेलं आहे आणि इथे मी अर्धा चम्मच जिरा घातलेला आहे। तर जिरा देखील बघू शकता छान असा फुललेला आहे। आता आपण एक कांदा घेतलेला आहे आणि बारीक कापून घेतलेला आहे आणि आता मिक्स करून घेऊयात। कांदा देखील आपण एकदम सॉफ्ट करून घेणार आहोत। त्यानंतर आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात। तर बघू शकता कांदा देखील आपला मस्त गुलाबी आणि एकदम सॉफ्ट झालेला आहे। त्यानंतर इथे मी एक टमाटर घेतलेला आहे आणि बारीक कापून घेतलेला आहे। मिक्स करून घेऊयात। तर बघू शकता आपलं टोमॅटो आणि कांदा आहे तो एकदम सॉफ्ट झालेला आहे आणि बाजूला एकदम तेल सुटलेलं आहे। तर आता आपण काही मसाले घालून घेऊयात। तर इथे मी घरगुती लाल मसाला घेतलेला आहे, 1.5 चम्मच घेतलेला आहे आणि छोटा चम्मच आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी तिखट जास्त करू शकता। आणि पाव चम्मच हळद घेतलेली आहे। त्यानंतर पाव चम्मच धना पावडर घेतलेली आहे। आता आपण मिक्स करून घेऊयात। तर आता आपलं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण ह्यामध्ये ब्रेड घालून घेणार आहोत। इथे मी ब्रेड घेतलेले आहेत आणि 5 ब्रेड घेतलेले आहेत। त्याचे साईडचे देखील कडा आहेत त्या देखील मी घेतलेल्या आहेत। पूर्ण असा ब्रेड घेतलेला आहे मी आणि मिक्स करून घेऊयात। तर बघू शकता आपलं मिक्स करून झालेलं आहे। त्यामध्ये आता आपण 1 चम्मच बटर घालून घेऊयात। बटरने देखील एकदम मस्त अशी छान चव येते आणि मिक्स करून घेऊयात। तर बघू शकता आपलं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण कोथिंबीर घालून घेऊयात वरून। तर इथे बघू शकता आपला चटपटीत असा नाश्ता तयार झालेला आहे। आता आपण मिक्स करून घेऊयात आणि गॅस आहे ती बंद करून घेऊयात। तर इथे आपला नाश्ता आहे तो तयार झालेला आहे। तर कशी वाटली ही माझी आजची नवीन रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय। थँक यू फॉर वॉचिंग।